जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्ताने आज नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। या एकता दौडच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली। यानंतर एकता दौडला प्रारंभ झाला। जवळपास 5 किलोमीटर अंतर पार करत आज नंदुरबारकरांनी एकतेचा संदेश देत ही दौड पूर्ण केली आहे। यावेळी पहिल्या 5 पुरुष आणि महिला स्पर्धकांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मेडल देऊन सन्मानित करण्यात आले। या दौडमध्ये वयोवृद्ध, महिला, पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, शासकीय कर्मचारी, खेळाडू, पंच यांच्यासह जनसामान्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले। दौड दरम्यान शिरीष कुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नेठुबे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दराडे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या एकता दौडच्या निमित्ताने नंदुरबार शहरात सकाळच्या सत्रात नागरिकांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला आहे। आज जिल्ह्यातली सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विविध शहरात ही एकता दौड संपन्न होणार आहे। यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्यासह पोलिसातील अधिकारी कर्मचारी नागरिक यावेळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे। तसेच मी माझ्या देशाची माझे स्वतःचे योगदान देण्याचे सुद्धा गीत आहे।
नमस्कार, मी श्रवणदास एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपण सर्व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती साजरा करत आहेत। त्या निमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एकता दौड, रन फॉर युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे। आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभागामध्ये आणि सर्व शासकीय अधिकारी, अंमलदार व पूर्ण नागरिक वर्ग यांचे सर्व कोलॅबोरेशनने उत्कृष्ट पद्धतीने आज नंदुरबार शहरामध्ये ही रन फॉर युनिटी संपन्न झाली। मी सर्व पार्टिसिपेंट्सना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी येऊन रन फॉर युनिटी मध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडताचा एक उत्कृष्ट उदाहरण इथे प्रस्तुत केला। सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।